नमस्कार मैत्रिणींनो, आज ना फोर टक्स ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची, फ्रंट पार्टचे कसे टक्स टाकायचे ते तुम्हाला आज मी दाखवते. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर फोर टक्स ब्लाऊजचे ना टक्स हे उंचीनुसार घेतात बघा. मध्यातून मी 4.5 वरती घेतलेला आहे आणि आडवा वरती उभा टक्स हा 2.5 इंचाचा घ्यायचा आणि त्याच्या साईडला पावणे 2 इंच मार्क करायचं. जर कमी चेस्ट असेल तर तुम्ही 1.5 इंचाचं मार्किंग करू शकता. सर्व बाजूंनी ही 42ची चेस्ट होती त्यामुळे मोठं माप होतं. अशा पद्धतीने सर्व बाजूंनी स्केलच्या सहाय्याने मी रेष आखून घेतली आणि अस्तर मधोमध मी कट करून घेतलेला आहे बघा. आणि परत हे अस्तर दोन्ही जे आहेत तर एकावरती एक ठेवायचं आणि अशा पद्धतीने प्रेस करून खालच्या साईडला सुद्धा मार्क करून घ्यायचं, जेणेकरून दोन्ही साईडचे टक्स आपल्या एकसारखे होतील आणि बरोबर आपल्या लक्षात येतील. यानंतर मेन पार्ट घेतला, तो उलटाच ठेवलेला आहे उलट्या बाजूंनी दोन्हीसुद्धा. आणि खालची बाजू सव्वाशी आहे आणि जे अस्तर ठेवलं आहे ती उलटीच बाजू आहे. पलटी वगैरे असं काहीच करायचं नाही. अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आणि सर्वात आधी काय करायचं, हे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर याचे दोन्हीही पार्ट जोडून घ्यायचे. अस्तर आणि मेन फॅब्रिकचे पार्ट जोडून घ्यायचे, व्यवस्थित जोडून घ्यायचे. पाव इंचाचं शिलाई मार्जिन सोडायचं. अशाच पद्धतीने दोन्हीही पार्ट जोडून घ्यायचे. याला कुठेही चेंजेस काहीच करायचं नाही, जशाच तसं आहे अशाला असं फक्त दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे. फक्त एवढीच काळजी घ्यायची की दोन्ही पार्ट समोरासमोर म्हणजे गळा दोन्ही साईडचा बरोबर आहे का ते ठेवून एकदा चेक करायचं, नाही तर दोन्ही पार्ट एकाच साईडचे होतील, त्याची फक्त काळजी घ्यायची. त्याच्यासाठी आधीच गळा हा समोरासमोर ठेवून बघायचा दोन्ही साईडली. आणि प्रत्येक पार्ट एक इम्पॉर्टंट टिपसुद्धा सांगते, कुठलाही पार्ट जर चुकू नये असं तुम्हाला वाटत असेल आणि जर तुम्ही नवीन शिकत असाल तर प्रत्येक पार्ट कुठलाही पार्ट शिवला की एकदा चेक करायचा. चेक करायला विसरायचं नाही. कमी जास्त शिलाई मार्जिन जितकं आपण घेतलेलं आहे तशा पद्धतीने हा रेडी झाला आहे का हे एकदा चेक करायचं बघा. मी सर्व बाजूंनी कटिंग केलं, समोरासमोर ठेवून सुद्धा चेक केला गळा बरोबर आलेला आहे का. याचे टक्स मी पाऊण इंचाचे म्हणजे टोटल टक्स हा याचा 1.5 इंचाचा होतो. खालच्या साईडचा हा जो उभा टक्स आहे तो फक्त मी टोटल 1.5 इंचाचा घेतलेला आहे आणि बाकीचे टक्स हे अर्धा इंचाचे म्हणजे पाव इंचावरती शिलाई मार्जिन देऊन अशा पद्धतीने हे टक्स देऊन घ्यायचे. जशी आपण मार्किंग केलेली आहे तशाच पद्धतीने टक्स द्यायचे. आणि हे बघा, टक्स देताना मी 2-2 टिप टाकत आहे. जर कट करून दोरा बाजूला काढायचा नाही, लगेचच अशा पद्धतीने पुढे यायचं. फक्त कपडा फिरवून घ्यायचा, सुई आतमध्ये ठेवायची, टेन्शन उचलायचं, कपडा फिरवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने टक्स रेडी करायचा. हे बघा, खूप सुंदर असा पप आलेला आहे. आणि पप आल्याच्या नंतर जेवढी चेस्ट आहे त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन 1.5 की 2 इंच किती ॲड केलं आहे तेवढं आहे का चेक करायचं, जेणेकरून आपल्याला कमी जास्त होणार नाही आणि ब्लाऊज चुकण्याची शक्यता कमी असते. तर ह्यामुळे अशा पद्धतीने घ्यायचं बघा. दुसऱ्या पार्टला सुद्धा मी असेच टक्स टाकून घेतले. लगेचच 2-2 टक्स टाकून घ्यायचे. परत दोरा बाहेर कट करत बसायचं नाही. परत टिप टाकण्यासाठी फक्त कपडा उचलून घ्यायचा. तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडचे टक्स टाकून घेतले, बघू शकता तुम्ही. टक्स टाकल्याच्या नंतर आपल्याला योगपट्टी लावायची आहे. तर खालच्या अस्तरच्या साईडची योगपट्टी जी आहे खालच्या साईडने लावली आणि वरच्या साईडची बरोबरची योगपट्टी वरच्या साईडने मी उलटी ठेवलेली आहे. आणि यानंतर बघा, एक पार्ट घेतला योगपट्टीचा आणि पाव इंच पुढे मार्जिन घेतलेला आहे. टक्स टाकल्याच्या नंतर हुकलूकच्या साईडला पाव इंच दोन्ही योगपट्टी, अस्तर आणि मेनच्या योगपट्ट्या आणि तिन्ही पार्ट असे पकडून जो फोर टक्सचा पार्ट आपण टक्स टाकून रेडी केलेला तो मध्यभागी आहे. एक अस्तरचा वरती आहे आणि खालच्या साईडला मेन योगपट्टीचा आहे. तिन्ही पार्ट पकडून अशा पद्धतीने मी टीप टाकून घेतली आणि या टीपवरती ना चेक केलेलं आहे, उंची चेक केलेली आहे. वरती शोल्डरमध्ये मार्जिन जाऊन तेवढी आपली उंची आहे का ब्लाऊजची तेवढी चेक केली. खालच्या साईडला कुठे कपडा निसटला नाही का हे सुद्धा चेक करून याला डबल टीप टाकून घेतली. यानंतर शोल्डरपासून अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि मेन योगपट्टी आणि अस्तरची योगपट्टी एकावरती एक ठेवायच्या. त्यामध्ये आतल्या साईडचा कपडा आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि त्याला सुद्धा 2-2 टीप टाकून घेतल्या. आणि हे बघा, हुकलूकच्या साईडने जे गळ्याचा आकार आहे त्या साईडने कपडा मी बाहेर काढून योगपट्टी अशा पद्धतीने रेडी केली, बघू शकता. अशा पद्धतीने जोडलेली आहे. ही एक सोपी पद्धत आहे जेणेकरून योगपट्टी जोडताना कधीही कन्फ्युजन होऊ नये आणि व्यवस्थित अशी जोडली जावी. तर खालच्या साईडने मी दाबटीप टाकून घेतली आणि हुकलूकच्या साईडने सुद्धा बघा एक सरळमध्ये कपडा करून मी फक्त एक टीप टाकून घेतलेली आहे.
तसंच आता दुसरासुद्धा पार्ट मी अशाच पद्धतीने तिन्ही पार्ट घ्यायचे. एका साईडला अस्तरचा पार्ट वरती आला तर दुसऱ्या साईडला मेन योगपट्टीचा पार्ट वरती येतो. तर यालासुद्धा 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडायचं आणि अशा पद्धतीने मी टीप टाकून घेतली. यालासुद्धा चेक करून घ्यायचं कुठल्या साईडने कपडा वगैरे निसटला नाही. यावरती सुद्धा डबल टीप टाकून घेतली मी आणि डबल टीप टाकल्याच्या नंतर परत शोल्डरमधनं आतमध्ये फोल्ड करायचं. बघू शकता अशा पद्धतीने. आणि मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक हे दोन्हीही योगपट्टीचे एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा टीप टाकायची आणि परत लगेचच दुसरी टीपसुद्धा मी टाकून घेतलेली आहे. आणि बघा जो गळ्याचा आकार दिलेला आहे समोरील गळा, तर त्या साईडने आपण बाहेर काढून अशा पद्धतीने योगपट्टीला दाबटीप टाकून द्यायची आणि परत हुकलूकच्या साईडने सुद्धा मी टीप टाकणार आहे. अशा पद्धतीने एक्स्ट्रा जे आहे तर ते कट करून टाकायचं. बघा याला लगेचच मी हुकलूकची पट्टी कशी जोडायची ते सुद्धा दाखवते. अशा पद्धतीचा कपडा आहे. 2.25 इंचाच्या मी कपडा काढून ह्या पट्ट्या रेडी करून घेतलेल्या आहेत. आणि जी लुकची पट्टी आहे त्यासाठी मी ना आधीच मेन फॅब्रिकवरती लुकची पट्टी अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे. बघा एक लेवलमध्ये करायची पट्टी, एक व्यवस्थित आहे का चेक केलं आणि मी बसलेली आहे त्याच्या डाव्या हाताला हुकची पट्टी घेतली, जेणेकरून ब्लाऊज घातल्याच्या नंतर ती उजव्या हाताला येते. तर ही जी लावत आहे तर ती हुकची पट्टी आहे. आणि खालच्या साईडला फिनिशिंगसाठी 1/2 इंच फोल्ड करून अशा पद्धतीने वरतून दाबटीप टाकून घेतलेली आहे. आणि बघा अशा पद्धतीने एक फोल्ड करायचं आणि परत एक फोल्ड करून याची आपण हुकची पट्टी अशा पद्धतीने रेडी करून घ्यायची. आपला हाताचा दाब राहू द्यायचा, जेणेकरून फुगा वगैरे येऊ नये म्हणून. अशा पद्धतीने मी कट केलेली आहे बघू शकता. आणि खालच्या साईडला सुद्धा टीप टाकून घेतली. तर दुसरी आहे ती लुकची पट्टी आहे. तर लुकच्या पट्टीला एका साईडने काय करायचं, 1/2 इंचावरनं फोल्ड करून घ्यायचं आणि उलट्या साईडने उलटी पट्टी ठेवून अशा पद्धतीने स्टिच करायचं. 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडायचं आणि यालासुद्धा खालच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. याला मी मशीनची आई न बनवता हाताने तयार करणार आहे. तर त्यामुळे फक्त बघा वरतून याला एक दाबटीप टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करायची. एक्स्ट्राची पट्टी असते, लुकची पट्टी आहे ती एक्स्ट्राची असते आणि अशा पद्धतीने मी वरतून टीप टाकून घेतलेली आहे. बघा खालच्या साईडला सुद्धा टीप टाकून घेतली आणि जसा गळा आहे ना तसं मी त्या आकारामध्ये कट करून घेतलं एक्स्ट्राचं मार्जिन. अशा पद्धतीने मी फ्रंट पार्टचा 4 टक्स कसे टाकायचे तर ते दाखवलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.